हो घ्या. काय झालं, एवढा कसला विचार करताय? तुला काय करायचं? सतत नवऱ्याच्या मागं टुमका असतंय. काय झालं काय झालं? जाय स्वयंपाकाचं बघ. अहो ओरडताय कशाला? तुला सांगितलं ना. हॅलो. ऐक ना रव्या, मला 2 लाख रुपये ऍडजस्ट करून दे ना. अरे सुहास, तू काय येडा झाला का रे? 2 लाख रुपये कुठून आणणार आहे मी? अरे इथं माझ्या विहिरीचं पाणी आटलंय, मला बोर घ्यायचंय, मला बोर घ्यायला पैसे नाहीत माझ्याजवळ. बायको 2 दिवस झाले माझ्या मागं लागली, आठवड्याचं बाजार भरायला पैसे नाही माझ्याजवळ. हे बघ, इथून मागं मी तुला सगळी मदत केली, पण ह्यावेळेस माझ्याकडून ऍडजस्ट होईल असं मला नाही वाटत. अरे काय झालं, मागच्या वर्षी जमीन घेतली होती तेव्हा पैसे कमी पडले होते, म्हणून ते आबा पाटल्याकडून 5 लाख रुपये घेतले होते 10 रुपये टक्केनी. यावेळेस जर पैसे दिले नाही ना, घेतलेली जमीनसुद्धा विकावी लागेल आणि मग गावात भावकीत मान खाली घालावी लागेल. अरे सुहास, तू सगळं खरं आहे रे, पण तूच सांग आता कसं करायचं बरं? बरं, माझ्याकडून काय होतील तेवढं मी करतो, ठीक आहे? चालन, चल ठेवू का? बरं. काय हो, काही टेन्शन आहे का? तुला सांगितलं ना मी, स्वयंपाकाचं बघ ना तू. एवढं रागवताय कशाला? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय म्हणून विचारते ना. झालं विचारू, जा मग आप. पैशाची काही अडचण आहे का? तुला सांगितलेलं कळत नाही का? तुला काय करायचं? कसं कळत नाही का? बायको आहे मी तुमची, आणि नवरा टेन्शन मध्ये असताना विचारणारच ना मी. तुमच्यासारख्या बायकांना ना काही कळत नाही, नाही तिथं नाक खूप सवय लागलेली आहे. अहो पण काही गरज असेल तर मी मदत करू शकते ना. 2 लाख रुपये पाहिजे मला, देती? झालं का समाधान आता? कळत तर काही नाही. हे घ्या घ्या, 1.5 लाख रुपये त्याच्यात. आणि तुम्हाला अजून गरज वाटली ना तर माझी मैत्रीण आहे, ती नोकरी करते, तिला एक फोन केला ना लगेच पैसे देईल. पण तुम्ही एवढ्या कष्टाने घेतलेली जमीन विकू नका. मग अशी तुम्ही फोनवर बोलत होतात ना, तेव्हा सगळं ऐकलं होतं मी. अगं पण एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडं? अहो माझ्याकडे कुठून येणार, तुमचेच आहेत. म्हणजे? तुम्ही घर खर्चायला दिलेले पैसे, आईने दिलेले पैसे, भावाने टाकलेली ओवाळणी, हे सगळे पैसे मी 2 वर्षापासून भिशीत टाकत होते. आणि मागच्या आठवड्यात आपल्याला भिशी लागली आणि 1.5 लाख रुपये मिळाले. मध्ये काही गरज नव्हती म्हणून शेवटी उचलली भिशी, त्यामुळे आता भरपूर पैसे भेटले. सॉरी स्नेहा, मी तुला रागाच्या भरात काही पण बोललो. अहो रागाच्या भरात तुम्ही बायको म्हणून मला काही बोललात ना तरी मला कधीच वाईट वाटणार नाही. आणि आतापर्यंत तसं काही मी बोलली का? पण एक स्त्री म्हणून माझा अपमान करू नका. तिला काय कळतं, तू फक्त घर बघ, स्वयंपाक बघ. बायकांना अक्कल नसते, त्यांचा मेंदू गुडघ्यात असतो. हे असे शब्द वापरून आहे ना घरातल्या लक्ष्मीचा अपमान करू नका, आणि माझ्या स्वाभिमानाचा सुद्धा. खरंच सॉरी बरं का, यापुढं असं कधीच बोलणार नाही, शब्द देतो.
स्वयंपाक झाला का? भूक लागली मला. झालाय, घ्या तुमच्या हातानं. काय केलं? वांग्याची भाजी. काय रोज रोज वांग्याची भाजी? दुसरा काहीतरी करत जा ना. तुला माहिती आहे ना मला त्रास होतो म्हणून. तुला गिळायला मिळतंय ना तेच नशीब समज. 2,000 रुपये दिले होते. हा, 1 महिना होऊन गेला त्याला. त्या 2-2 हजारात काय काय भागवायचं? घरातलं सामान आणायचं की भाजीपाला आणायचा की काय करायचं? 1 रुपया नाही उरला आता जवळ. इथे जेवायचे वांदे झालेत. साडी आणि दागिन्याचं तर लांबचीच गोष्ट आहे. तरी आई सांगत होती मला त्या भिकारी पोराशी नको लग्न करू म्हणून. पण मीच प्रेमात होते ना, आंधळी झाले होते पार. ऐकलं नाही मी. भिकारी काय बोलतेस? तुला समजतं का काय बोल राहिली तू? समजतंय ना, चांगलंच समजतंय. पण हे लग्न आधी समजलं असतं ना तर तुझ्यासाठी कधीच लग्न केलं नसतं. लग्नाआधी लई मोठी मोठी स्वप्न होती. आपला बंगला असल, गाडी असल. हा, इथं विष प्यायला आता पैसे नाही राहिले. हे बघ, तोंड सांभाळून बोल. माझी नोकरी गेली, कंपनी बंद पडली म्हणून भागवतोय ना कस तरी. पोट भरतय ना. पोट तर भिकाऱ्याचंही भरतंय. मग तसं जगायचंय का आपल्याला? घरच्यांशी भांडून, आई बाबांशी भांडून तुझ्याशी लग्न केलं. पण माहित असतं ना असे हाल होणार आहेत समोर, तर तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी कधीच लग्न नसतं केलं. नाही राहायचं ना तुला इथं. निघितून थांबू नको अजिबात. स्नेहा, डबा झाला का? कामावर चाललोय मी, दे बरं. नाही केला आज डब्बा. आणि रोज रोज डब्बा करायला मी काही घरातली मोलकरी नाही का? कुठे गेली असतील बरं? इतका वेळ होऊन गेला अजून आले नाही. एक फोन करावा, बायको घरी वाट बघत असेल, काहीच नाही. माझंच चुकलं. मी सकाळी त्यांना एवढं बोलायला नको होतं. अहो, कुठं गेला होता तुम्ही? आणि मला फोन का नाही केला? किती वेळची फोन लावते तुम्हाला. फोन बंद आहे तुमचा. बायको घरी आहे, वाट बघत असेल, तिला काळजी वाटत असेल, काहीच वाटत नाही का हो? आणि का लागला एवढा उशीर? हे बघ, आजपासून आहे ना मी दुसऱ्या कंपनी पार्ट टाइम जॉब करतोय. 4 पैसे येतील घरात. अगं 6 महिने झाले तुला एक साडी पण नाही घेतली. दागिने तर लांबची गोष्ट आहे. आणि मोठ्या कंपनीत जर जॉब भेटला ना मला, दागिने पण घेऊ. मला काहीच नकोय. अहो, तुम्हाला 4 तास आज उशीर झाला. माझं मन कशातच लागत नव्हतं. मनात वाईटसाठी विचार येत होते. यांचं काही बरं वाटतं झालं नसेल ना. माझी चूक झाली. मी सकाळी तुम्हाला काही बाय बोलायला नको होतं. आणि तुम्हाला सांगते, मी एखाद दिवस उपाशी झोपल, जुनी साडी घालेल, पण तुमच्याशिवाय नाही जगू शकत. मला तुम्ही पाहिजे. हे बघ, आपले आता वाईट दिवस आहेत, पण हे दिवस सुद्धा आहे ना नक्की जातील. अगं स्नेहा, मला तुझी साथ हवी आहे. तुला राणीसारखं जपायचंय मला. मला नको राणी वगैरे काही. फक्त आपल्या नात्यातला गोडवा कमी होऊ देऊ नका. सॉरी, मी तुम्हाला सकाळी डब्बा नाही बनवून दिला ना. भूक लागली असेल ना खूप. चला लवकर आवरून घ्या. मी पण नाही जेवले सकाळपासून. चल. चला. काय व आपल्याला नाथ होईन का नातू? अगं पहिलं येऊन तर दे त्यांना. हे रतारा काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? बाळ बरं आहे ना?
झालं सुहास? स्नेहा का रडती? विचार ना तुझ्या लाडक्या सोनाला. रडणं बंद करते आधी. आधी काळजी घेतली नाही ना आता काय रडून उपयोग आहे? मी काही मुद्दामून करते का? मला कशाला ओरडताय तुम्ही? पाय घसरून पडली नसती ना बाळ वाचलं असतं. दुसऱ्यांदा असं झालंय. पहिल्या वेळेस रात्रभर जागायची, सतत बाहेर खायची. कधी ऐकलं का नवऱ्याचं? चुकलं माझं. मग काय मला आता सोडून जाणार आहे का तुम्ही? हे बघ, रडू नको, नाटकं नको करू. नाहीतर काय? मारणार आहे का मला तुम्ही? मारा ना, मारा. एवढंच राहिलंय आता. मारणार नाही, घटस्फोट देईन तुला आणि दुसरं लग्न करल. अहो, मी मुद्दामून नाही केलं. खरंच मी मुद्दामून नाही केले. चुकून माझा पाय घसरला. हे मला ओरडतात आहे. म्हणतात आहे की मी दुसरं लग्न करेल म्हणून. लय शान झालं ग तू. त्याला म्हणाव तुझा बाप अजून जिवंत आहे. या का फटक्यात आडवा करीन त्याला. सुहास, ए सुहास, काय रे लय शान झालं तू. दुसरं लग्न करायचंय का तुला? मग काय करू? तुम्हाला तुमच्या सुनेचं वागणं दिसत नाही का? सुन नाही, लेक आहे ती माझी. तुम्ही लाडवून ठेवलं ना तिला, म्हणून ती हलगर्जीपणा करते. त्याच्याचमुळे आहे ना दुसऱ्यांदा मिसगॅरेज झालंय. अरे कोणी मुद्दामून नाही करत, तिच्याकडनं चुकून झालं असेल. अरे एवढी गुणाची पोरगी आहे ती. तुझी तर लायकीच नाही असली बायको भेटायची. पण आता भेटली ना, नीट संसार कर तिच्या बरोबर. मग आजपासून आहे ना आपला संबंध संपला. थोबाड फोडील तुझं. बाबा नका भांडू. अहो, मनाने चांगलेच तसे ते, पण कधी कधी चिडतात. तू नको आता त्याची बाजू घेऊ. चला बसू. सुहास, मुद्दाम भांडतोस ना रे तिच्याशी? हो आई. स्नेहाला असताना तिचे बाबा वारले. तिला बाबांचं प्रेम मिळालं नाही, म्हणून ही आनंद क्षण तिच्या वाटेला यावेत म्हणून छोटी मोठी भांडण करत असतो. सासरा असतोच बघ बापाच्या जागी. पण आमच्या पिढीला ते समजलंच नाही बघ. पण तुमची पिढी ते समजून घेते ना, यातच खूप आनंदाची गोष्ट आहे. ह्या नात्याला नजर नको लागायला बघ कुणाची. अगं पोरी, एवढं नको मनाला लावून घेत जाऊ. अगं ही नवऱ्याची जाते ना, ही अशीच अडतांग असती बघ, माझ्यासारखी. बाबा अगं छोट्या मोठ्या तक्रारी होतच राहतात संसारात. जास्त नको मनाला लावून घेत जाऊ. आणि काय झालं तर मी आहे ना. हा चालतंय. बाई आज उशीरच झाला जरा. आई हे घ्या तुमचा डब्बा. मी निघते. हा चल. अहो निघाले मी. आणि तुम्ही आज घरी जेवणार आहे ना? हो, जेवण तयार आहे. तुम्ही पण जेवण करून घ्या आणि लिहू नये. शेतात जाऊ नका, गडी हायत. नाही नाही, शेतात एक तरी चक्कर मारून येतो मी. मला बी शेतात गेल्याशिवाय ना अजिबात करमत नाही. बरं मी निघते. आज ऑर्डर येणार आहेत कपड्याच्या दुकानावर. हा, आम्ही निघतो शेतावर. अरे सुहास, तू तर जेवायला बसलाय. मी नंतर येऊ का? अरे बस की. बरं जेवतो थोडं,
अरे नाही, मी जेवण करूनच आलो होतो. माझं पोट आहे ना फार फुल भरले बघ. थांब, मी भाकर घेऊन आलो. हा. अरे सुहास, काय रे तू सारखं उठतोय भाकर घेऊन येतोय? अरे भाकरच येईल ना ताटात. कस काय ना आपोआप, भाकरीला काय पाय थोडेच आहेत. अरे तसं नाही रे, म्हणजे घरात कोण नाही का, आई वहिनी वगैरे? अरे ते बाहेर गेलेत कामासाठी, आणि जरी घरी असते ना तरी मी स्वतः जेवण स्वतःच घेतो. अरे तुला साधा सरळ माणूस आहे रे. अरे माझ्या घरात मी एक आवाज टाकला ना भाकर लगेच ताटत देते. अरे घरातल्या बायकांना काम तरी काय? अरे घरात चटणी भाकरी कालवण मला काय लागू दे, डायरेक्ट ताटात आणून देतात. आणि मला दुसरं काही घरात लागत असेल ना फक्त आवाज टाकायचा. अरे वा, म्हणजे तुझ्या घरी स्वयंपाक तुझे वडील करतात का? कारण बायका तुझ्यासाठी एवढी धावपळ करतात म्हटल्यावर. अरे तू काय बावळट आहे का रे? अरे घरातलं जेवण वाढणं, जेवण बनवणं, बाकीची कामं ही बायकांची आहेत, त्यांनीच केली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. आणि मला वाटतं तुझ्या घरात पण तू ही सवय लावून घेतली पाहिजे. अरे आपल्यासाठी घरातल्या बायका स्वयंपाक करतात, आपण पण घरात योगदान दिलं पाहिजे. पण पुरुषाचा अहंकार म्हणजे त्याचा पुरुषार्थ. घरात बसून फक्त ऑर्डर सोडणं म्हणजे पुरुषाचा पुरुषार्थ नाही. अरे पण हे बघ, आजकालच्या बायका घरात कामं करतात, स्वयंपाक करतात, बाहेर नोकऱ्या पण करतात. त्यांनी किती अहंकार दाखवला पाहिजे का आम्ही सगळंच करतो, सगळ्या क्षेत्रात कार्यरत येतं. म्हणजे त्यांच्या मागे आपण कामं करायची आणि ते बसून राहणार? असं काही नाही आहे. बसून कुठं राहतात त्या? घरातली सगळे कामं करतात ना. आणि आपण पण आहे ना थोडी मदत केली पाहिजे. नसल स्वयंपाक येत तर शिकून घेतला पाहिजे. पण कसं झालंय, घरातली कामं स्वयंपाक हा बायकांनीच केला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. हे पहिल्यापासून चालत आलंय आणि अजून सुद्धा आहे ना तसंच चालू आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. माणूस म्हणून त्या स्वतंत्र विचार करू शकत नाही का? अरे अशाने त्यांचा माज वाढेल, आपल्या डोक्यावर चढतील, म्हणजे सगळं बदलूनच जाईल ना. असं काही नाही. माझी बायको घरी स्वयंपाक करते, बाहेर नोकरी करते, आणि आईसुद्धा घरातली सगळे कामं करून कपड्याच्या दुकानावर जाते. स्वतःचा बिझनेस आहे. आई जर दमून आली तर बायको मदत करते स्वयंपाकाला, आणि बायको दमून आली तर आईसुद्धा स्वयंपाकाला मदत करते. म्हणजे दोन्ही जबाबदाऱ्या त्या एकदम पद्धतशीर पार पाडतात, ओढाताण होते. पण कसं झालंय माहिती आहे का, आजकालच्या बायकांच्या डोक्यात फिट झालेलं आहे, आपल्याला दुसरे कामं नाही आले तरी चालतील, पण घरातला स्वयंपाक, घरातली कामं ही आलीच पाहिजे. पण हे बघ, आमच्या घरात तसं नाही बरं का. माझ्या वडिलाला पण स्वयंपाक येतो आणि मला पण येतो. आम्ही गरज पडली ना स्वयंपाक करतो. आणि एक काम कर, आमच्या घरातल्या बायकांना काय सवय लावावी हे सांगण्यापेक्षा एक सवय लावून घे का आपल्या घरी बायकांना मदत करायची म्हणून. आणि हे तुझ्या बापाला पण सांग. सासूबाई, माझं पण झालंय आवरून. आत्ता त्यांचा फोन आला होता, 5 मिनिटात येतीलच गाडी घेऊन. तू कुठं निघालीस? कुठं निघाली म्हणजे? अहो आपल्या ताईसाहेबांचं ओटी भरण आहे ना, तिकडेच चाललोय आपण सगळे. तुला तुझ्या आईने काही शिकवलं नाही का ग? हा, ओटी भरण्यासारख्या चांगल्या कार्यक्रमात वांजोट्या बायकांनी जायचं नसतंय ते? इतकी कशी ग बे अक्कल आहेस तू? माझ्या पोरीवर तुझी सावली पण नको पडायला. तिथे येऊन तिला अपशकुनी नको करू. 5 वर्ष झाले हिची कुसवुजवाना वांझोटीच. सगळे डॉक्टर केले, दवाखाने केले, देवदेव केला, तरी बी ही वांझोटीची वांझोटीच. थांब, आता येऊ देस त्याला सांगतेच दुसरं लग्न कर. अनिता, आई चला लवकर, रेशमाच फोन आलता, लवकर यायला सांगितलंय. किती उशीर झालाय, आवरते ते अजून. दे इकडं. अनिता कुठे आहे? बोलो बरं तिला, उशीर झालाय.
ती नाही येत म्हणती, तिचं डोकं दुखतंय. अगं आत्ता तर म्हणली होती माझं सगळं आवरलंय, आणि अचानक काय झालं? अरे तुझ्या बायकोचे किती नखरे असतात माहित नाही बाई. करू दे तिला आराम. चल आपलं. अगं पण आई, अरे चल, उशीर होईल आपल्याला, लय लांब जायचंय. चल चल. बस. अनिता, काय झालं तुला? बरं नाही का? अगं काय झालं रडायला? ऐका माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही दुसरं लग्न करा प्लीज. अहो माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांची हाल कशाला? या घराला लहान मुलाची गरज आहे, वंशाला दिव्याची गरज आहे. आई काय म्हणली तुला? ते महत्वाचं नाहीये आता. आणि आईला आता खरं सांगण्याची वेळ आली आहे की मी कधीच आई होऊ शकत नाही म्हणून. आणि आपण किती दिवस लपवणार आहोत अजून? त्यांची एक साधी इच्छा आहे, त्यांना नातू हवाय. आई काय म्हणली सांग मला. अनिता, वानजोटी म्हणाल्या, मी आल्याने ताईला अपशकून लागेल असं म्हणाले. थांबा. हे बघ आई, तुला एक गोष्ट आज खरी सांगतो. आपली अनिता कधीच आई होऊ शकत नाही, कारण तिच्या गर्भाशयाची पिशवी लहान आहे. आणि हे मला आधीपासून माहीत होतं, पण तुला सांगितलं नाही कारण तुला वाईट वाटू नये म्हणून. आणि मला सांग बरं, यामध्ये तिची काय चूक आहे? तिनं हातानं केलं का? हे जे देवा घरून आलंय ना, त्या गोष्टीचा आपण स्वीकार केला पाहिजे. आणि हे बघ, हेच जर आपल्या रेशमाच्या बाबतीत घडलं असतं, तिनं म्हणजे तिच्या सासूना तिला जर वांजुटी म्हणून हिणवलं असतं, तर तिला आणि आपल्याला किती वाईट वाटलं असतं सांग बरं. कुणाच्या भावना दुखावण्याचा अधिकार आपल्याला नाही. तिला वांजुटी म्हणून हिणवणं, शुभ कार्यात येऊ न देणं, हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्याच घरातल्या लक्ष्मीवर आपण अन्याय नाही का करत? तिचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि वांजुटी असणं हा माणसाचा दोष असू शकत नाही. आणि हे बघ, तुला जर नातू हवा आहे ना, आपण आपल्या रेशमाला सांगू ना, अजून एक मूल होऊ दे आमच्यासाठी. नाहीतर एक काम करू, आपण अनाथ आश्रमातून मूलबाळ आणू. तू म्हणशील तिथून आणू, पण मी माझ्या बायकोला नाही सोडू शकत.